नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे भारतीय साक्ष अधिनियममधील कलम क्रमांक 15 ते 21. आज आपण भारतीय साक्ष अधिनियमामधला एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय बघणार आहोत, ॲडमिशन्स म्हणजेच स्वीकृती. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आज आपण फोकस करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 15वर. हे कलम आपल्याला ॲडमिशन म्हणजे नेमकं काय याची व्याख्या सांगतं. आणि हे लक्षात घ्या की सिव्हिल असो किंवा क्रिमिनल दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये ही एक खूपच फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे. बरं, मग कायदा काय म्हणतोय ते बघूया. कायद्यानुसार स्वीकृती म्हणजे असं कुठलंही स्टेटमेंट जे तोंडी असू शकतं, डॉक्युमेंटरी म्हणजे लेखी असू शकतं किंवा अगदी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतं. आणि महत्त्वाचं काय आहे तर ह्या स्टेटमेंटमधून केसची संबंधित कुठल्याही फॅक्ट इन इश्यू किंवा रेलिव्हंट फॅक्टबद्दल एक अनुमान काढता येतं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे असं विधान आहे जे एखादी व्यक्ती स्वतःच्याच विरोधात करते आणि म्हणूनच कोर्टात ती तिच्या विरुद्ध एक पुरावा म्हणून वापरलं जात. आता ही जी व्याख्या आपण बघितली तिला आपण 3 महत्त्वाच्या भागांमध्ये तोडून समजूया. हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्ष द्या. पहिलं म्हणजे एक स्टेटमेंट असायला हवा. ते तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक कसंही चालेल. दुसरं, त्या स्टेटमेंटमधून काहीतरी इन्फरन्स म्हणजे अनुमान निघाला पाहिजे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे अनुमान केसमधल्या फॅक्ट इन इश्यू म्हणजे विवाद्य तथ्य किंवा रेलेव्हंट फॅक्ट म्हणजे संबंधित तथ्याबद्दल असायला हवा. आता विवाद्य तथ्य म्हणजे काय तर तो मेन प्रश्न ज्यावर कोर्टाला निर्णय द्यायचा असतो, आणि संबंधित तथ्य म्हणजे त्या मेन प्रश्नाशी जोडलेली इतर महत्त्वाची माहिती. बरं, आता हे सगळं कायद्याच्या भाषेत ऐकून थोडं अवघड वाटू शकतं नाही का? काळजी करू नका. आपण हे एका अगदी सोप्या प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून घेऊ, म्हणजे ही कन्सेप्ट डोक्यात एकदम फिट बसेल. चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा अ नावाच्या व्यक्तीने ब वर 50,000 रुपयांसाठी एक सिव्हिल केस टाकली. आता ब काय करतो, तो अ ला व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवतो. तो म्हणतो, अरे मला मान्य आहे की मला तुझे पैसे द्यायचे आहेत, पण मी फक्त 30,000च देऊ शकेन. आता इथे काय झालं, ब ने पाठवलेला हा मेसेज त्याच्या स्वतःच्याच विरोधात जातोय, कारण तो कर्ज असल्याची कबुली देतोय, बरोबर? त्यामुळे अ हाच मेसेज कोर्टात ॲडमिशन म्हणून पुरावा म्हणून सादर करू शकतो. या टॉपिकवर एक खूप महत्त्वाचा लँडमार्क केस आहे जो आपल्याला माहिती असायलाच हवा. नारायण भगवंतराव गोसावी विरुद्ध गोपाल विनायक गोसावी 1960चा. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की ॲडमिशन हा एक सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स म्हणजे ठोस पुरावा आहे, पण तो कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे निर्णायक पुरावा नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की कोर्ट त्याला खूप महत्त्व देईल, कारण साहजिक आहे कोणी उगाच स्वतःच्या विरोधात बोलत नाही, पण फक्त त्याच्याच आधारावर कोर्ट निर्णय देणार नाही, इतर पुरावेसुद्धा तपासले जातील. आता परीक्षेच्या दृष्टीने एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. नवीन भारतीय साक्षी अधिनियम 2023 मधलं हे जे कलम 15 आहे ना, ते जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 17च्या जागी आलेला आहे. हा बदललेला कलम नंबर परीक्षेमध्ये हमखास विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा नंबर अगदी पाठ करून ठेवा. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. परीक्षेसाठी हे कलम किती महत्त्वाचं आहे? तर ज्युडिशरी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एपीओ परीक्षेसाठी सुद्धा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला डायरेक्ट व्याख्येवर किंवा त्याच्या घटकांवर प्रश्न येऊ शकतो, आणि मेन्समध्ये तुम्हाला केस लॉ सकट याचं सविस्तर उत्तर लिहावं लागेल. त्यामुळे याला अजिबात हलक्यात घेऊ नका. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक क्विक रिव्हिजन करूया, म्हणजे सगळे महत्त्वाचे पॉइंट्स पुन्हा एकदा पक्के होतील. ठीक आहे, तर 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं, कलम नंबर कलम 15 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरं, याचा मूळ गाभा काय आहे तर स्वतःच्या हिताच्या विरोधात केलेलं स्टेटमेंट. आणि तिसरं, परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचंय तर व्याख्येचे 3 मुख्य घटक आणि नारायण गोसावी केस हे विसरायचंच नाही. न्यायपालिकेच्या परीक्षेच्या तयारीसाठी
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्कीच कनेक्टेड रहा. नमस्कार. आज आपण एका अशा इंटरेस्टिंग कायदेशीर संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जिथे दुसऱ्या कुणाचे तरी शब्द तुमच्यासाठी बंधनकारक ठरू शकतात. ही गोष्ट व्यावसायिक करारांपासून ते अगदी मालमत्तेच्या वादांपर्यंत अनेक ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते. तर मग मूळ प्रश्न हा आहे, एखादी व्यक्ती फक्त स्वतः जे बोलते त्यासाठीच जबाबदार असते की दुसऱ्यांचे शब्दही तिला कायदेशीररित्या बांधू शकतात? चला हेच समजून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 16 मध्ये. चला सुरुवात करूया दोन अगदी सामान्य परिस्थितींपासून. एक म्हणजे आपण स्वतः दिलेली कबुली आणि दुसरी आपल्या एजंटने दिलेली कबुली. कायदा इथे एका सोप्या तत्वावर काम करतो. तुमच्या एजंटनं केलेलं विधान जर त्याला ते बोलण्याचा अधिकार असेल तर ते तुमच्यावर बंधनकारक असतं आणि हा अधिकार स्पष्टपणे दिलेला असू शकतो किंवा परिस्थितीतून समजून घेतला जातो. आता हा अधिकार म्हणजे काय? तर याचे दोन प्रकार आहेत. एक आहे स्पष्ट अधिकार, म्हणजे जो लेखी करारासारखा एकदम क्लिअर कट दिलेला असतो, आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष अधिकार. हा थेट दिलेला नसतो पण एखाद्याच्या भूमिकेवरून किंवा परिस्थितीवरून गृहीत धरला जातो. सोपं उदाहरण म्हणजे एखाद्या दुकानाचा मॅनेजर. याच तत्वाला एका प्रसिद्ध लॅटिन म्हणीमध्ये खूप छान मांडलं आहे, क्वी फॅसेट पर आलियम फॅसेट पर से. याचा सरळ अर्थ होतो, जो दुसऱ्यामार्फत काम करतो तो जणू काही स्वतःच काम करतोय. हेच एजन्सीचं मूळ तत्व आहे. पण थांबा, ही जबाबदारी फक्त एजंटपुरतीच मर्यादित नाहीये. कायद्याचं हे जे वर्तुळ आहे ना, ते अजून मोठं आहे. त्यात इतरही काही लोकांचा समावेश होतो. यात सर्वात आधी येतात असे लोक जे इतरांच्या किंवा एखाद्या संस्थेच्या वतीने कायदेशीररित्या काम करतात. उदाहरणार्थ एखाद्या इस्टेटीचे व्यवस्थापक किंवा ट्रस्टी. समजा एखाद्या फॅमिली ट्रस्टचा विश्वस्त आहे आणि तो मान्य करतो की हो, ही विशिष्ट मालमत्ता त्या ट्रस्टचीच आहे, तर त्याचं हे विधान संपूर्ण ट्रस्टवर बंधनकारक ठरतं. यानंतर येतात अशा व्यक्ती ज्यांचा एखाद्या कायदेशीर प्रकरणाच्या निकालामध्ये थेट आर्थिक फायदा किंवा तोटा गुंतलेला असतो. याचा विचार आपण व्यावसायिक भागीदार किंवा सहमालकांच्या बाबतीत करू शकतो. त्यांच्या सामायिक आर्थिक हितसंबंधाबद्दल जर एखाद्याने काही विधान केलं तर ते इतरांसाठीही कबुली ठरू शकतं. आणि शेवटी या वर्तुळात अशा लोकांचाही समावेश होतो ज्यांच्याकडून एखाद्याला त्याचे हक्क वारसा हक्काने किंवा खरेदी करून मिळालेले आहेत. म्हणजे असं की समजा घर विकणाऱ्या व्यक्तीने आधीच कबूल केले की शेजाऱ्याला गाडीचा रस्ता वापरण्याचा हक्क आहे, तर ती कबुली आता नवीन घरमालकावरही बंधनकारक ठरू शकते. पण हे जे जबाबदारीचं वर्तुळ आहे ते काही अमर्याद नाहीये. त्याची एक सीमा आहे आणि ही सीमा ठरवते की ही विधानं कधी ग्राह्य धरायची आणि कधी नाही. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा नियम येतो, तो म्हणजे वेळेचा. हो, टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. कोणतंही विधान तेव्हाच कबुली मानलं जातं जेव्हा ते करणाऱ्या व्यक्तीचा त्या विषयात हितसंबंध किंवा अधिकार कायम असतो. म्हणजे बघा, जर एखाद्या एजंटला कामावरून काढून टाकल्यानंतर त्याने काही विधान केलं किंवा मालमत्तेच्या आधीच्या मालकाने मालमत्ता विकल्यानंतर काही बोलला, तर त्या विधानाला आता बंधनकारक कबुली मानलं जात नाही, ते ग्राह्य धरलं जाणार नाही. चला आता हे पाहूया की जेव्हा या प्रॉक्सीद्वारे कबुली न्यायालयात सादर केल्या जातात तेव्हा त्यांचा नेमका काय परिणाम होतो. तर न्यायालयात अशा कबुलींना एक खूप मजबूत आणि ठोस पुरावा मानलं जातं. यामुळे सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा बदलू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही कबुली म्हणजे काही अंतिम निकाल नाही. याचा अर्थ असा की न्यायालय अजूनही सगळ्या परिस्थितीचा, अधिकाराच्या व्याप्तीचा विचार करतं आणि ठरवू शकतं की ती कबुली खरी नाही, पण तरीही ती एक असा शक्तिशाली पुरावा नक्कीच तयार करते ज्याला खोडून काढणं गरजेचं असतं. आणि हे सगळं आपल्याला परत त्या मूळ तत्वाकडे घेऊन येतं की कायद्यानुसार एखादी व्यक्ती केवळ स्वतःच्या शब्दांनीच नाही तर तिचं कायदेशीर प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्या शब्दांनीही बांधलेली असते. ही एक खरंच खूप मोठी आठवण आहे की जबाबदारीचं वर्तुळ आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त मोठं असू शकतं. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदीवर बोलणार आहोत. तर आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 17वर. आता हे कलम खास का आहे? कारण हे अशा व्यक्तीच्या विधानाबद्दल बोलतं जी केसमध्ये पार्टी नाहीये, पण तिचं एक स्टेटमेंट, एक विधान पूर्ण केसची दिशा बदलू शकतं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे कलम अशा लोकांच्या स्टेटमेंटबद्दल आहे जे केसमध्ये डायरेक्ट पार्टी नसतात,
पण कधीकधी असं होतं की केस जिंकण्यासाठी आपल्याला आधी एका तिसऱ्याच व्यक्तीची जबाबदारी किंवा तिची लीगल पोझिशन सिद्ध करावी लागते, बरोबर? बस हे कलम नेमकं याच सिच्युएशनमध्ये कामाला येतं. चला कायद्याची ही भाषा एकदम सोपी करून टाकूया. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर एखाद्या केसमध्ये एका थर्ड पर्सनची जबाबदारी प्रूफ करणं गरजेचं असेल तर त्या व्यक्तीने स्वतः दिलेलं स्टेटमेंट हे एक महत्त्वाचा पुरावा मानला जाईल, ज्याला आपण ॲडमिशन किंवा स्वीकृती म्हणतो. ओके, तर हे कलम वापरायचं असेल तर 3 महत्त्वाच्या अटी आहेत, त्या पूर्ण व्हायलाच पाहिजेत. चला बघूया. पहिली गोष्ट म्हणजे स्टेटमेंट हे एका थर्ड पर्सनने म्हणजे त्रयस्थ व्यक्तीने दिलेलं पाहिजे. दुसरी, त्या व्यक्तीची पोझिशन किंवा जबाबदारी हा त्या केसमधला एक महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ते स्टेटमेंट त्या व्यक्तीने ती पोझिशन सांभाळत असतानाच दिलेलं असावं. ठीक आहे, थिअरी तर झाली, पण हे कलम कोर्टात खरंच कसं काम करतं? चला एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया आणि मग एक लँडमार्क केस पण डिस्कस करूया. समजा अ नावाचा एक व्यक्ती आहे जो ब साठी भाडे गोळा करतो. आता ब काय करतो? अ वर केस टाकतो. का? कारण अ ने क नावाच्या भाडेकरूकडून भाडं वसूलच केलं नाही. या केसमध्ये अ म्हणतो की क कडे भाडं बाकीच नाहीये. पण इथेच तर खरी गंमत आहे. इथेच आपलं कलम 17 कामाला येतं. आता समजा क स्वतःच कबूल करतो की हो, मला बचं भाडं द्यायचं आहे. तर हे जे कचं स्टेटमेंट आहे ना, ते अच्या विरोधात एक महत्त्वाचं ॲडमिशन मानलं जाईल. आता तुम्ही म्हणाल असं का? कारण सोपं आहे. जर क ची भाडं देण्याची जबाबदारी सिद्ध झाली तर मग अ ने ते गोळा केलं नाही ही त्याची चूक आपोआप सिद्ध होते. कळलं? आता आपण एक खूप महत्त्वाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल बघूया, ज्याने हे तत्त्व अजून स्पष्ट केलं. केसचं नाव आहे बसंत सिंग विरुद्ध जानकी सिंग. हे नाव परीक्षेसाठी एकदम पाठ करून ठेवा. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? त्यांनी हेच स्पष्ट केलं की ज्या व्यक्तींची लीगल स्टेटस किंवा पोझिशन सिद्ध करणं आवश्यक आहे त्यांची स्वतःची विधानं ही ॲडमिशन्स म्हणून ग्राह्य धरली जातील. या केसमुळे कलम 17च्या वापराला एक भक्कम कायदेशीर आधार मिळाला. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. जुना कायदा काय होता, नवीन काय आहे आणि कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे लक्षात ठेवणं परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023चं हे जे कलम 17 आहे ते जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 20च्या जागी आलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ तत्त्व तेच आहे, फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. आता परीक्षेबद्दल बोलायचं झाल्यास ज्युडिशरी आणि एपीओ या दोन्ही परीक्षांसाठी हे कलम सुपर इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. विशेषतः एपीओच्या परीक्षेत तर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. ॲडमिशन बाय थर्ड पार्टी ही कन्सेप्ट परीक्षकांना खूप आवडते, त्यामुळे ही कन्सेप्ट एकदम पक्की करून ठेवा. चला तर मग पटकन एक रिव्हिजन करूया. तर 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं, कलम 17 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरा, याचं मूळ तत्त्व काय आहे तर त्रयस्थ व्यक्तीने दिलेली स्वीकृती जेव्हा तिची कायदेशीर जबाबदारी हाच वादाचा मुद्दा असतो. आणि तिसरं, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. न्यायपालिकेवर लक्ष केंद्रित असलेल्या अशाच अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका महत्त्वाच्या सेक्शनवर म्हणजे कलम 18 वर चर्चा करणार आहोत. याला आपण स्वीकारलेली कबुली असंही म्हणू शकतो. विचार करा की काय होईल जर तुमच्याच सांगण्यावरून कोणीतरी एका एक्सपर्टकडे गेलं आणि त्या एक्सपर्टचं म्हणणं कोर्टात तुमच्याच विरुद्ध वापरलं गेलं तर? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, बरोबर? पण कायद्यात असं होऊ शकतं. चला आज आपण हेच समजून घेऊया की हे नेमकं कसं घडतं. तर आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 18. याला एडॉप्टेड ॲडमिशन्स असंही म्हटलं जातं, म्हणजेच स्वीकारलेली कबुली. आता कायद्याची भाषा कधीकधी थोडीशी किचकट वाटू शकते, पण आपण हे अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की समजा एखाद्या केसमध्ये एक पार्टी दुसऱ्या पार्टीला म्हणते की अमुक अमुक गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर त्या तिसऱ्या व्यक्तीला जाऊन विचारा. तर मग त्या तिसऱ्या व्यक्तीने जे काही स्टेटमेंट दिलं आहे ते असं मानलं जाईल जणू काही ते पहिल्या पार्टीनेच दिलं आहे, म्हणजे ती एक प्रकारची कबुलीच ठरते. यामागे एजन्सीचं तत्त्व काम करतं, म्हणजे माहिती देणारी व्यक्ती काही काळासाठी तुमचा एजंट किंवा प्रतिनिधी बनते. बरं, तर या सेक्शनमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे स्पष्ट निर्देश किंवा एक्सप्रेस रेफरन्स, म्हणजे तुम्ही कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीकडे पाठवत आहात हे अगदी स्पष्टपणे थेट सांगितलेलं पाहिजे, फक्त इशारा करून किंवा सुचवून चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती विवादास्पद बाबी संदर्भात असायला हवी, म्हणजे केसमध्ये ज्या मुद्द्यावरून वाद चालू आहे त्याचबद्दल माहिती असायला पाहिजे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा या दोन्ही गोष्टी पूर्ण होतात तेव्हा त्या तिसऱ्या व्यक्तीने दिलेलं स्टेटमेंट हे तुमची स्वतःची कबुली मानलं जातं. चला हे एका प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून घेऊ. समजा एक विक्रेता आहे, तो एका खरेदीदाराला म्हणतो, ह्या प्रॉपर्टीच्या हद्दीबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही सरळ आपले सरकारी सर्वेक्षक श्री शर्मा यांच्याकडे जा, त्यांना सगळं काही व्यवस्थित माहीत आहे. आता बघा, जर खरेदीदार श्री शर्मांकडे गेला आणि त्यांनी हद्दीबद्दल काही माहिती दिली तर ते स्टेटमेंट कोर्टात विक्रेत्याचीच कबुली म्हणून ग्राह्य धरलं जाईल. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा लँडमार्क खटला आहे, बसंत सिंग विरुद्ध जानकी सिंग. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे अशी कबुली फक्त थेट बोलण्यानेच नाही तर एखाद्याच्या वागणुकीतून किंवा वर्तनातूनही सिद्ध होऊ शकते. म्हणजे जर तुमच्या वागण्यावरून असं दिसलं की तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीला त्या विषयातील तज्ज्ञ मानता, तरीही त्या व्यक्तीचं म्हणणं तुमची कबुली मानलं जाईल. इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. हा जो नवीन कायदा आहे, भारतीय साक्ष अधिनियम 2023, त्याआधी हीच तरतूद जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 20 मध्ये होती. आता फक्त कायद्याचं नाव आणि सेक्शन नंबर बदलला आहे, पण मूळ कायदेशीर संकल्पना तीच आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहूया. ज्युडिशरीच्या प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एपीओ परीक्षेत यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही संकल्पना एकदम स्पष्ट असणं आवश्यक आहे. चला तर मग आजच्या चर्चेची एक पटकन उजळणी करूया. आज आपण पाहिलं कलम 18 भारतीय साक्ष अधिनियम 2023. याची मुख्य संकल्पना काय आहे? तर जर तुम्ही माहितीसाठी एखाद्याला तिसऱ्या व्यक्तीकडे स्पष्टपणे पाठवलं तर त्या तिसऱ्या व्यक्तीचं विधान तुमची स्वतःची कबुली मानली जाईल. आणि हो, ज्युडिशियरी व एपीओ परीक्षांसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यायपालिकेशी संबंधित अधिक कायदेशीर माहिती आणि अशाच सोप्या विश्लेषणांसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदीवर बोलणार आहोत, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 19. कधी विचार केलाय की आपण केलेलं विधान कोर्टात आपल्याच विरोधात वापरलं जाऊ शकतं का? आणि समजा तेच विधान आपल्याला आपल्या फायद्यासाठी वापरायचं असेल तर काय? हा एक खूप इंटरेस्टिंग कायदेशीर प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 19 मध्ये. तर आज आपण चर्चा करणार आहोत कलम 19 भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल. या कलमातली सगळ्यात महत्त्वाची लाईन काय आहे ती बघूया. स्वीकृती म्हणजे ॲडमिशन्स ह्या संबंधित आहेत आणि ज्या व्यक्तीने त्या केल्या आहेत त्यांच्या विरुद्ध त्या सिद्ध करता येतात, पण त्या देणाऱ्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या वतीने सिद्ध करता येत नाहीत. आता याचा अगदी सोपा अर्थ काय? तर समजा एखाद्या व्यक्तीने काहीतरी कबूल केलं तर ते विधान त्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापरता येतं, पण साधारणपणे तीच व्यक्ती स्वतःच्या बचावासाठी किंवा फायद्यासाठी तेच विधान वापरू शकत नाही. हे तत्व लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी म्हण आहे, स्वीकृती ही ती करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातलं एक शस्त्र आहे, त्याच्यासाठी ढाल नाही. यावरून अगदी स्पष्ट होतं की कायदा अशा विधानांवर विश्वास ठेवत नाही जी स्वतःच्या फायद्यासाठी केली जातात. ठीक आहे, तर मग या सेक्शनमधले काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया. यात आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यायचंय. पहिली गोष्ट आहे ॲडमिशन किंवा स्वीकृती. याचा अर्थ काय? तर असं कुठलंही स्टेटमेंट जे केसशी संबंधित एखाद्या फॅक्टबद्दल काहीतरी सूचित करतं. दुसरी गोष्ट ॲज अगेन्स्ट द पर्सन हू मेक्स देम. म्हणजे काय? तर हे विधान नेहमी ते करणाऱ्या व्यक्तीच्या हिताच्या विरोधात वापरलं जातं. आणि तिसरं रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट म्हणजे हिताचा प्रतिनिधी. ही अशी व्यक्ती असते जिला मूळ व्यक्तीकडून कायदेशीर हक्क मिळतात, उदाहरणार्थ वारस. आता हा जो मुख्य नियम आहे तो खूप कडक आहे, बरोबर, पण कायद्यात याला 3 खास अपवाद सुद्धा दिले आहेत. म्हणजे अशा 3 सिच्युएशन्स आहेत जिथे एखादी व्यक्ती स्वतःची स्वीकृती पुरावा म्हणून वापरू शकते. चला तर हे 3 अपवाद कोणते आहेत ते बघूया. पहिला अपवाद, जर विधान करणारी व्यक्ती मृत झाली असती तरीही ते विधान संबंधित ठरलं असतं. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यापाऱ्याने त्याच्या रोजच्या हिशोबाच्या वहीत काहीतरी लिहिलंय आणि नंतर त्याचा मृत्यू झाला,
तर ती नोंद पुरावा म्हणून वापरता येते. दुसरा अपवाद, जेव्हा विधान एखाद्या व्यक्तीची मानसिक किंवा शारीरिक स्थिती दाखवतं, जसं की एखादी व्यक्ती म्हणते माझा इरादा मुंबईला जायचा आहे, तर हे विधान त्याचा हेतू सिद्ध करण्यासाठी वापरता येतं. आणि तिसरा अपवाद, जेव्हा ते विधान स्वीकृती म्हणून नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी कारणानं संबंधित असतं. उदाहरणार्थ, चोरीच्या मालासोबत एक पत्र सापडलं ज्यात त्या मालाचा उल्लेख आहे, तर ते पत्र त्या व्यवहाराचा एक भाग म्हणून संबंधित मानलं जातं. ठीक आहे, आता हे सगळं एका प्रॅक्टिकल कोर्ट उदाहरणाने समजून घेऊ, म्हणजे ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. चला एक उदाहरण घेऊ. समजा ब ने अ वर केस टाकली की अ ने भाडं दिलेलं नाही. अ म्हणतोय की त्याने भाडं दिलंय, पण ब कोर्टात अ ने लिहिलेलं एक पत्र सादर करतो ज्यात लिहिलंय ह्या महिन्यात माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये, त्यामुळे मी भाडं देऊ शकत नाही. आता बघा, हे पत्र ब अच्या विरोधात पुरावा म्हणून नक्कीच वापरू शकतो, पण अ स्वतःचं विधान की मी भाडं दिलं आहे हे स्वतःच्या बाजूने पुरावा म्हणून वापरू शकत नाही. हेच आहे कलम 19चं मूळ तत्व. आपल्याला माहिती आहे मेन्स परीक्षेसाठी केस लॉ किती महत्त्वाचे असतात. तर या टॉपिकशी संबंधित एक महत्त्वाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघूया. केस आहे भारत सिंग व्हर्सेस भागीरथी 1966. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे अगदी स्पष्ट केलं की ॲडमिशन्स आर सबस्टॅन्शियल एव्हिडन्स, म्हणजे स्वीकृती हा एक ठोस आणि स्वतंत्र पुरावा आहे आणि तो देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात वापरला जाऊ शकतो. हा केस लॉ लक्षात ठेवणं उत्तरांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा. हा जो नवीन कायद्यातला कलम 19 आहे तो आधीच्या भारतीय पुरावा कायदा 1872 मधल्या कलम 21च्या जागी आलेला आहे. हा बदल नक्की लक्षात ठेवा. तर ज्युडिशरी प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी हे सेक्शन खूप महत्त्वाचं आहे. यामधला जो मुख्य नियम आहे आणि जे 3 अपवाद आहेत त्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. इतकंच नाही तर एपीओ परीक्षेत सुद्धा यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, उत्तर लिहिताना भारत सिंग वर्सेस भागीरथी या केसचा उल्लेख करायला विसरू नका. चला, तर आज आपण जे काही शिकलो ते पटकन रिवाईज करूया. 1. आपण पाहिलं कलम 19 भारतीय साक्ष अधिनियम 2023. 2. याची मुख्य संकल्पना काय आहे, तर तुमची स्वीकृती तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते, पण तुमच्या बाजूने नाही, फक्त 3 अपवादात्मक परिस्थिती सोडून. आणि 3. ज्युडिशरी आणि एपीओ या दोन्ही परीक्षांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्युडिशरी परीक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अशाच अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत, कलम 20. हे कलम एका अशा प्रश्नाचं उत्तर देतं जो कायद्याच्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी समोर येतो. एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे हे फक्त तोंडी सांगून सिद्ध करता येतं का? तर आजच्या ह्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 20चा मूळ नियम काय आहे ते समजून घेऊ. मग त्याचं विश्लेषण करू, त्याचे 2 महत्त्वाचे अपवाद बघू, यावर काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय आणि परीक्षेच्या दृष्टीने याचं काय महत्त्व आहे हेही पाहूया. आणि शेवटी एक पटकन रिव्हिजन करू. चला तर सुरू करूया. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण कलम 20चा मूळ नियम म्हणजे त्याचा जनरल रूल काय आहे हे समजून घेऊया. चला एक परिस्थिती इमॅजिन करूया. समजा एका प्रॉपर्टीचं खरेदी विक्री पत्र म्हणजेच सेल डीड आहे. आता त्या सेल डीडमध्ये काय अटी शर्ती लिहिल्या आहेत हे कोर्टात सिद्ध करायचं आहे. तर मग फक्त तोंडी सांगून हे सिद्ध करता येईल का? यावर कायदा काय म्हणतो? तर या प्रश्नाचं अगदी सरळ आणि स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतं भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 20 मध्ये. बरं, हे उत्तर कसं मिळतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्याच्या मूळ शब्दांकडे जावं लागेल. चला तर मग या कायद्याचं विश्लेषण करूया. हे बघा, कलम 20 एकदम स्पष्टपणे सांगतं की कोणत्याही डॉक्युमेंटच्या मजकुराबद्दल दिलेली तोंडी कबुली म्हणजे ओरल ॲडमिशन ही रेलेव्हंट किंवा संबंधित मानली जात नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही फक्त तोंडी सांगून हे सिद्ध नाही करू शकत की एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे. कोर्ट साधारणपणे हे मान्य करणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं का? तर याच्यामागे खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्व आहे ज्याला बेस्ट एव्हिडन्स रूल किंवा सर्वोत्तम पुरावा नियम म्हणतात. या नियमानुसार जेव्हा एखादी गोष्ट लेखी स्वरूपात उपलब्ध असते तेव्हा तो लेखी दस्तऐवजीच सर्वोत्तम पुरावा मानला जातो. कारण तोंडी बोलण्यात चुका होऊ शकतात, माणसं विसरू शकतात किंवा जाणून बुजून वेगळं काहीतरी सांगू शकतात. म्हणूनच कोर्ट नेहमी मूळ डॉक्युमेंट पाहण्यालाच प्राधान्य देतं. ठीक आहे, मग हे कलम व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टी क्लिअर कराव्या लागतील.
एक म्हणजे तोंडी कबुली म्हणजे नक्की काय, दुसरं संबंधित नाही याचा कायदेशीर अर्थ काय होतो, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशी कोणती परिस्थिती आहे जिथे ही तोंडी कबुली संबंधित मानली जाऊ शकते. आणि याच तिसऱ्या प्रश्नातून आपण येतो त्या महत्त्वाच्या अपवादांकडे. तर मग आता आपण त्या दोन विशेष परिस्थिती पाहणार आहोत जिथे हा सामान्य नियम लागू होत नाही आणि तोंडी कबुलीला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. म्हणजे जनरल रूल तर सरळ आहे, डॉक्युमेंटबद्दल तोंडी कबुली संबंधित नाही, पण कायदा नेहमीच काही अपवाद ठेवतो. आणि इथे ते दोन अपवाद कोणते आहेत जिथे अशी तोंडी कबुली रेलेव्हंट ठरते? चला पाहूया. पहिला अपवाद लागू होतो अशा परिस्थितीत जिथे तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे दुय्यम पुरावा देण्यासाठी कायदेशीररित्या पात्र असता. आता असं कधी होतं? समजा मूळ डॉक्युमेंट हरवलाय किंवा आगीत जळून गेलंय किंवा ते दुसऱ्या पार्टीच्या ताब्यात आहे आणि नोटीस देऊनही तो ते कोर्टात सादर करत नाहीये. अशा परिस्थितीत त्या डॉक्युमेंटच्या मजकुराबद्दल तोंडी पुरावा दिला जाऊ शकतो. आता दुसरा अपवाद हा तेव्हा लागू होतो जेव्हा कोर्टात सादर केलेल्या डॉक्युमेंटच्या जेन्युइननेसवरच म्हणजे त्याच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. म्हणजेच एक पक्ष म्हणतो की समोरच्या पक्षाने सादर केलेला दस्तऐवज बनावट आहे, तो खरा नाही. चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा राम कोर्टात दावा करतो की श्यामने जे मृत्यूपत्र सादर केलं आहे ते बनावट आहे. आता इथे वादाचा मुख्य मुद्दा काय आहे? मृत्यूपत्रातील मजकूर नाही, तर ते मृत्यूपत्र खरं आहे की खोटं हा आहे. म्हणजे दस्तऐवजाची सत्यता हाच वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते मृत्यूपत्र खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तोंडी पुरावा रेलेव्हंट मानला जाईल. ठीक आहे, तर नियम आणि अपवाद तर आपण पाहिले. आता बघूया की यावर न्यायालयीन निर्णय काय सांगतात आणि परीक्षेसाठी हे कलम किती महत्त्वाचं आहे. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा लँडमार्क केस आहे, रूपकुमार विरुद्ध मोहन थेदानी 2003. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने परत एकदा बेस्ट एव्हिडन्स रूलवर जोर दिला. कोर्टाने स्पष्ट केलं की जेव्हा एखाद्या कराराच्या अटी लेखी स्वरूपात असतात तेव्हा त्या सिद्ध करण्यासाठी तो लेखी दस्तऐवजच सादर केला पाहिजे, तोंडी पुरावा नाही. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट जी परीक्षेसाठी लक्षात ठेवायचीच आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023चं हे जे कलम 20 आहे ते जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 22च्या जागी आलेला आहे. त्यामुळे उत्तर लिहिताना नेहमी नवीन कायद्याचा आणि नवीन कलम क्रमांकाचाच उल्लेख करा. जे विद्यार्थी ज्युडिशरीची तयारी करत आहेत त्यांनी हे लक्षात घ्या की हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी खूप महत्त्वाचं आहे. यावर आधारित थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जे एपीओ परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी तर एक खास टिप, तुम्हाला कलम 20च्या त्या दोन अपवादांवर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ते दोन्ही अपवाद अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. चला तर मग पटकन एक रिव्हिजन करूया, म्हणजे आपण जे काही शिकलो ते सगळं व्यवस्थित लक्षात राहील. तर मग 3 महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला यातून लक्षात ठेवायचे आहेत. 1. भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 20 हे डॉक्युमेंट्सबद्दलच्या ओरल ॲडमिशनशी संबंधित आहे. 2. सामान्य नियम असा आहे की अशी कबुली संबंधित नसते, पण त्याला 2 स्पष्ट अपवाद आहेत. आणि 3. हे कलम प्रिलिम्स, मेन्स आणि एपीओ या तिन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, विशेषतः त्याचे दोन्ही अपवाद. न्यायिक सेवा परीक्षेसंबंधित अधिक माहितीपूर्ण कायदेशीर सामग्रीसाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.